तर मॅचला होते सुरुवात. 25 मिनिटं तुम्हाला दिली जातील. जसं पहिला बॉल पडेल इथं टायमर सेट केला जाईल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5वं षटक हे सुरू करायचं आहे, याची तुम्ही नोंद घ्या. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाले जितेश राऊत आणि पार्थ चंदन. रॉयस्टॅग एंडला आहे स्वतः टीमचा कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायरचा ग्रीन सिग्नल इथून येतोय. तर या इनिंगचा पहिला बॉल मिचच्या दरम्यान रिलीज केलाय. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. रिस्की रन इथून मात्र कंप्लीट होते. पहिली सिंगल धावफलकावर लागली जाते. अकाउंट इथून ओपन केलं टीमचं. चांगला बॉल मिचच्या दरम्यान रिलीज झालाय. षटक क्रमांक पहिला. मागील मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी मितने केली. त्याच्यावर जबाबदारी दिली पहिल्या ओव्हरची. स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय पार्थ चंदन. हाफ ट्रॅकर बॉल, चांगला स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आणि हा बॉल चाललाय डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. पार्थ चंदनच्या बॅट मधने येतोय क्रॅकिंग चौकार. फटका आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने बॉल पर्यंत पोहोचतो. एकच धाव. यश बॉल पर्यंत पोहोचेल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 6 रन 6 धावा. खूप चांगली सुरुवात होते. मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टॉस जरूर पराभूत झाले आणि बॅटिंग त्यांच्या वाट्याला आले. चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही सलामीवीर बॅट्समनला या मॅचमध्ये. कपिलचा बॉल, बॅट थोडीशी लवकर फिरली जितेश राऊतची. टप्पा पडल्यानंतर फिंगर रोल झाले. स्लोवर हा बॉल रिलीज झाल्यानंतर खूप अगोदर बॅट त्याने स्विंग केली, परंतु डॉट बॉल येतोय. यावेळेचा बॉल उडवलाय. इनसाइड आउटचा स्ट्रोक. खूप चांगला फटका जितेश राऊतच्या बॅट मधनं. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये त्याने षटकार लगावला एक्स्ट्रा कव्हरला. या मॅच मध्ये देखील जर आपण पाहिलं तर ते झोन निवडले जितेश राऊतने. यावेळेचा बॉल पुल केलाय. पुल झालाय सक्सेसफुल. हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. जितेश राऊत नाउ ऑन द फायर. षटकार. सुरुवात केली जितेश राऊत आणि पार्थ चंदनने. ज्या सुरुवातीची खऱ्या अर्थाने गरज होती मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमला, ती सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 1 चौकार आणि 2 षटकार आलेत आणि पहिलं ओव्हर खूप महागडं राहिलंय. पहिलं षटक खूप महागडं राहिलं. 18 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. तर धन्यवाद कुणाल सर, तुम्ही देखील इथे उपस्थित राहिलात. तर 18 धावा धावफलकावर लागल्यात. बिनगडी बाद 18 धावा. षटक क्रमांक दुसऱ्याने गोलंदाज चंदन आलाय. यावेळेचा बॉल खूप वेगवान होता. शरीराचा वेट घेतला गेला. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होते. लेग बाय स्वरूपात ही सिंगल आहे. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्यात 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतील.
यावेळचा बॉल परफेक्ट यॉर्कर, लाऊड अपील झाली. खूप चांगला बॉल हाताळलाय चंदनने. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल बॉल रिलीज झाला आणि तदनंतर बॉल जर आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्कर होता, प्रत्युत्तर नव्हतं जितेश राऊतकडे. डाऊन द लेग हा बॉल शरीराचा वेध घेतला जातोय आणि नॉट आउट्स असा सिग्नल अंपायरच्या दरम्यान आला. चांगली अंपायरिंगची भूमिका आमच्या संपूर्ण अंपायर पॅनलच्या दरम्यान देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल पिकअप स्ट्रोक, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक जितेश राऊतच्या बॅटमधनं. हा येतोय क्रॅकिंग षटकार. जितेश राऊतने पहिल्या मॅच मध्ये थोडासा नाराज झाला आपल्या बॅटिंगवर, परंतु या मॅच मध्ये काही सुरुवात केली जितेश राऊतने. अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल परफेक्ट यॉर्कर, वेगवान बॉल रिलीज झालाय, डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत धावफलकावर लागले ती 25 धावा, 25 रन्स. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर वेगवान हा बॉल रिलीज झालाय, डॉट बॉल येतोय. कमबॅक केले इथून मात्र चंदनने. माप्यावरनं तो बिलॉंग करतो आणि सराच्या गाडीला मापा या गावाचं नाव ची दखल घेण्यासाठी अक्षरशः त्याने भाग पाडले. एक यंगस्टर आहे आणि यंगस्टरची अशी कामगिरी प्रीमियर लीग मध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि तेच कार्य तो सराच्या गाडीला मैदानावर करतोय. यावेळचा बॉल आणि इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. जितेश राऊतच्या पारीचा अंत होतोय. बॅट्समन क्रमांक पहिला आणि पहिला हादरा मॅग्निफिशंट बोनकोडे या टीमला. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज भाविन पाटील. स्विंग बॉल हाताळण्यासाठी भाविन पाटील आपल्याला पाहायला मिळेल. तर भाविन आलाय.
भाविन पाटील षटक क्रमांक 3 स्विंग बॉल. तुला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका कारण की टायमर सेट आहे याची तुम्ही नोंद घ्या. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर स्विंग. हा बॉल हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या बॉलवर येते सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 26 रन. 26 धावा धावफलकावर येते मात्र आपल्याला पाहायला मिळतील. मागील ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं चंदनने. फक्त 7 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. एक विकेट त्याने संपादित केली आणि हे 3रं षटक. यावेळचा बॉल स्टँड अँड द डिलिव्हर. हा बॉल चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. विघ्नेश पाटीलच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. यावेळचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉटमला लागल्यानंतर सेकंड रनसाठी प्रयत्न होतो आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 34. धावा 34 रन्स. तर आणखीन एक चांगला बॉल भाविन पाटीलच्या दरम्यान डॉट बॉल येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विघ्नेश पाटील. यावेळचा बॉल लाऊड अपील होती. शेअरचा वेज जरूर घेतला गेला. अंपायर्स आमच्यापर्यंत लेग बाय स्वरूपात आणखीन एक सिंगल धावफलकावर ऍड होईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. शेवटचा एक बॉल. यावेळचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. खूप चांगला स्ट्रोक मनगटाचा वापर केलाय पार्थ चंदनने आणि शेवटच्या बॉलवर खूप चांगला फटका त्याने कन्वर्ट केला आणि 6 धाब्यांसाठी आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. बॉल रिलीज झाल्यानंतर काय फटका त्याने खेळला आणि सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पारच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले 41 धावा 41 रन्स धावफलकावर. बॅटिंग करत असताना मॅग्निफिशंट बोनकोडे डीजे. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. ऑन साईडला बिरकवण्याचा प्रयत्न. सेकंड रनसाठी दोन्ही बॅट्समन धावतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 3 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. त्या झोनमध्ये कोणताच खेळाडू नव्हता. स्क्वेअर लेगवरना तो खेळाडू जर आपण पाहिला तर टीमची धावसंख्या 3 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 44 रन्स. 44 धावा या धावफलकावर लागल्यात. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश देखील खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करतोय. पार्थच्या बॅटमधनं देखील 12 धावा आल्यात. विघ्नेशच्या बॅटमधनं आतापर्यंत 11 धावा आल्यात. तर गोलंदाजावर आक्षेप घेतलाय.
तर ऑब्जेक्शन घेतलाय फक्त. तर यावेळीचा बॉल व्हाईट बॉल, लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल पिच झाला. व्हाईट बॉलचा इशारा. तर ऑनफिल्ड अंपायर जेव्हा डिसिजन देतील तेव्हा कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल आणि कमिटी चेक करेल, याची तुम्ही नोंद घ्या.
आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी आणि बॅट्समन झालाय बाद. विघ्नेश पाटीलला इथून मात्र परतावं लागतंय. डीजे पारचंदनच्या बॅटमधनं लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर हा येतोय. रिषभच्या गोलंदाजीवर केलाय प्रहार, षटकार. चांगला स्ट्रोक पारचंदनच्या बॅटमधनं. 7 बॉल त्याने फेस केले. 18 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 52 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळते. रिषभ चंदानी गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉलचा बॉल थोडासा बाउन्स होता. विनायक झेंडे आणि डीप मध्ये आहे. बॉल गॅदर करतो. एकच धाव. शेवटचा बॉल. या बॉलवर कमबॅक केले रिषभ चंदानी. चांगला बॉल. हाय तो डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ ते समाप्त झाला. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना मॅग्निफिशन बोनकोडे या टीमच्या दरम्यान 2 गडी बाद 53 धावा. मिस्टामिंग स्ट्रोक. आणखीन एक सिंगल एक्स्ट्रा बाउन्स होते. या बॉलला पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झाला पारचंदनच्या दरम्यान, परंतु एक सिंगल येते. शेवटचे षटक आहे स्लॉगिंगची ओव्हर. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील मॅग्निफिशन बोनकोडे या टीमच्या बॅटर्सला. अजिंक्य पाटील एक 54 धावा 2 गडी बाद. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक आला तसा गेला. हा बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. प्रीतम पाटीलच्या बॅटमधनं हा येतोय षटकार.
पुढे टीमच्या दरम्यान ज्या प्रीतम पाटीलला पहिल्या मॅचमध्ये शांत ठेवलं होतं तो प्रीतम पाटील यावेळी अटॅकिंग मुवमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या गिअरमध्ये सरच्या कडीला टॉप गिअरच्या मध्ये बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते प्रीतम पाटीलची. नेक्स्ट बॉल अजिंक्य पाटील. यावेळेचा बॉल व्हाईट बॉल. हे दबाव आहे गोलंदाजांवर. जेव्हा षटकार येतो तेव्हा थोडा शरीरापासून दूरवर हा बॉल रिलीज केला. रिलॅक्स होण्यासाठी हा चेंडू रिलीज होत असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु व्हाईट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकलाय. या बॉलला देखील पाठवलंय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. प्रीतम पाटील नाव ऑन द फायर. षटकार. यावेळी देखील चांगला स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. एकच सिंगल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. दाबा लागला धावफलकावर 68 68 दाबा. चांगला बॉल, परंतु ऑब्स्टिकच्या खूप बाहेर हा बॉल होता. व्हाईट बॉल. आणखीन एक धाव धावफलकावर ऍड केली जाते. 69 रन्स. हा बॉल देखील ऑब्स्टिकच्या बाहेर आहे. हा देखील व्हाईट बॉल. खूप महागडं षटक राहिलंय आतापर्यंत. 70 धाबा धावफलकावर लागल्यात. यावेळचा बॉल व्हॉट अ स्ट्रोक ऑन साइडला. पार चंदनच्या बॅट मधनं हा फटका जर आपण पाहिला ना तर खूप आगळा वेगळा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मनगटाचा पुरेपूर वापर त्याने केला. आपली ताकद वापरली. प्रॉपर टायमिंग आणि लेदर बॉल क्रिकेटचा असलेला अनुभव तो सध्याच्या घडीला मैदानात दाखवतोय. 6 धाब्यांसाठी आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. दाबा लागला धावफलकावर 76 रन्स. 76 दाबा. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल हा देखील चांगला स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. हे षटक खूप महागडं राहिलंय. या ओव्हर मध्ये जर आपण पाहिले तर तब्बल 25 धाबा आल्या. 5 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 78 रन्स हे धावफलकावर लागलेत आणि 79 धाब्यांचं करायचंय टार्गेट इथून कंप्लीट जिंकण्यासाठी मच्छिंद्र राणा प्रतिष्ठान या टीमला. आणि मायक्रोफोन मध्ये करतो बदलाव आमचे साथी समालोचक विघ्नेशजी हर्षदजी मडवी हे जॉईंट होतील. नेक्स्ट इनिंग साठी कोणी कुठे जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट NMTC रबर बॉल प्रीमियर लीग 2025 सीझन पर्व पहिलं.
सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहणार आहोत स्वर्गीय मच्छिंद्र नाना स्मृती प्रतिष्ठान बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना MNM मॅग्निफिसेंट नवी मुंबई या टीमच्या दरम्यान सुरू असलेला सामना. मॅनेजर मिस्टर अभिजित, आपलं देखील हार्दिक स्वागत. टीमचा पहिल्या इनिंगमध्ये आपण टोटल पाहिली होती. सेवन्टी 8 झाल्या, 79 टार्गेट. मॅचमध्ये 30 बॉलमध्ये 79 धावा बनवायचे आहेत. टार्गेट तर मोठं आहे. कालच्या संपूर्ण 2 दिवसाचा जर आपण आढावा पाहिला तर या संपूर्ण 2 दिवसामध्ये देखील जास्तीत जास्त 80च्या आसपास संपूर्ण स्कोर जाऊन थांबतोय. परंतु आज आता 79 धावांचं लक्ष्य पूर्ण करा. सकाळपासून धावा होत नव्हत्या, 55, 56, 60च्या आसपासच धावा राहत होत्या. परंतु आता 78चा आकडा सध्या तरी मॅग्निफिसेंट नवी मुंबई या टीमने पूर्ण केला. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार, कुशल. समोर असणारा मिस्टर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. पहिला बॉल. सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदाच्या तिसऱ्या दिवसामध्ये. कुशल टू भूषण ही जोडी बॅटल. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला, बॅट वरून फिरलेली, परंतु या बॅटवरती नियंत्रण राहिलं. भूषण पाटीलचं नशीब बलवत्तर. बॉल स्टंपला जाऊन धडकला नाही, खालून बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. सेकंड बॉल इन प्रोग्रेस, राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटच्या रडारमध्ये बॉल नीटसा येत नाहीये. अगदी हलक्या हाताने बॉलला ढकलून दिलं. स्क्वेअर लेगकडे फिल्डर वेगाने विकेट किपर बॉलवरती पोहोचलाय. तोपर्यंत एक सिंगल रन इथून मात्र मिळते. प्रीतम पाटील, ज्याची पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खूप काही घडामोडी घडल्या मागच्या इनिंगमध्ये, ज्यामध्ये पार चंदनचा एक षटकार आपण चौथ्या ओव्हरमध्ये पाहिला. रिषभ चंदानीचं षटक होतं. त्याचबरोबरीने नंतरच्या ओव्हरमध्ये प्रीतम पाटीलची धमाकेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकूण सर्व समरी पाहता या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक चांगला प्रयत्न धावांचा उच्चांक गाठण्यासाठी केला गेला मॅग्निफिसेंट नवी मुंबई टीमकडून. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय, बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता हा खणखणीत षटकार. बॅटिंग स्ट्रायकिंग एंडकडे एक षटकार त्याच्या बॅटमधून कुशलच्या विरुद्ध. हाही रडारमध्ये होता बॉल. इनसाइड आउट, वॉट अ शॉट. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, फ्लाय होत सीमा पार षटकार.
फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जायचं, सरसोळे गाव टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं भरपूर वर्ष योगदान राहिलं, जगू मेहर, आपलं हार्दिक स्वागत. येस, बॉलची मागणी होते, बॉल द्या प्लीज. विघ्नेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, 2 षटकारांची मदत पहिल्या ओव्हरमध्ये मिळाली आणि आता भूषण पाटील स्ट्राईकवरती. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल, पंच वळतात आमच्याकडे, सांगतात वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळणार आहे टीम स्वर्गीय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीमला. अपेक्षा नव्हती विघ्नेशने केली, परंतु आता यस मागणी केली तिसऱ्या पंचांची. गुरुनाथ पाटील सर, गुरुनाथ पाटील या प्लीज वाईड बॉल चेक करण्यासाठी. तर निश्चितपणे तिसऱ्या पंचांचं असं सांगणं आहे की मुख्य पंचांना आपला डिसिजन मागे घ्यावा लागेल. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे इथे डॉट बॉल मिळेल. योग्य निर्णय. अगदी काही क्षणार्धातच विघ्नेशने त्याची मागणी केली आणि ती मागणी मात्र रास्त ठरली. टॅप केला बॉल ऑन साईडला, एक सिंगल फक्त मिळेल. भूषण पाटील फार काही एफर्ट्स त्या या फटक्यामध्ये लावताना दिसले नाहीत, त्यामुळे फक्त एक सिंगल धाव आली. पहा, एक चांगला ड्रेस कोड मित्र म्हणेन मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीमचा आपल्याला पाहायला मिळतो. संघ मालक विराज पाटील ज्याने मात्र संघ स्थापित केला या नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट लीगसाठी. बॉलिंग ट्रॅकवर विघ्नेश तयार. ओव्हर द विकेट, बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. हाही बॉल अगदी नियंत्रण रेषेच्या आतून मात्र जाताना पाहायला मिळाला. वाईट बॉलची कोणती शंकाच नव्हती. महेंद्र पाटील त्या ठिकाणी उपस्थित असताना सगळ्या गोष्टींचं चांगलं निरीक्षण ते पोहोचवतात. काहीच हर्ष उल्हासित वातावरण. बॅट बॉलिंग करणं इथे पाहू शकता. बॉल अगदी हवेमध्ये आणि यस, इट्स आउट. सध्या तरी सॉफ्ट सिग्नल. आता चेक काय करायचं हे मात्र पाहूया. यस, ओव्हरस्टेपिंगचा नो आहे का हे पाहायचंय, आणि जर तसं काही घडलं तर बॅट्समन सेफ, अदरवाईज बॅट्समन आउट.
अँड येस इट्स नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळे बाल बसावलाय उमेश. ओव्हर स्टेपिंग होता हे स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. आणि हीच गोष्ट मात्र ओळखली भूषण पाटील यांनी नोटीस केलेली ही गोष्ट मात्र ही सध्या तरी ठरवतीये की नो बॉल आहे. सो फ्री हिटचा बॉल. विघ्नेश यावेळेस थोडासा नाराज करतोय आपल्या टीमला या नो बॉलने. पहिल्या बॉलवरती एक चांगला सन्मानपूर्वक त्याला रिप्लाय मिळाला होता कमिटीकडून अर्थात तिसऱ्या पंचांकडून, परंतु इथे पकडला गेला. फ्री हिटचा बॉल ऑन साईडला खेळलेत. इथे देखील आपण पाहू शकता एक सिंगल. आणखीन एकदा भूषण पाटील चेक करण्याची मागणी करतायत ओव्हर स्टेपिंगसाठी. हा देखील नो बॉल असावा असं ते सांगतायत. चेक केलं जाईल काय घडेल हे मात्र पुन्हा एकदा पाहायचे. चला तर फेअर डिलिव्हरी आहे, कारण बॉल रिलीज करत असताना पाय क्रीजच्या आतमध्ये पडून मग स्किड झाला असे तिसरं पंच सांगतात, न की आम्ही. कारण फर्स्ट लँडिंग आपण पाहतो पाय कुठे पडलाय त्यानंतरच आपण पुढच्या गोष्टी सांगतो. स्क्रीनवरती ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता SSS लाईव्हच्या माध्यमातून ते ॲक्शन रिप्ले. आज तब्बल 5 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही स्पर्धा 3 दिवस कव्हर केली जाते. पुन्हा एकदा विघ्नेश तयार बॉलिंग ट्रॅकवरती. ओ फुटवर्कचा चांगला वापर. भूषण पाटीलने बॉल उडवला हवेमध्ये. फिल्डर बॉल खाली, परंतु इथे काय कॅच पकडली गेली आहे मंदारच्या माध्यमातून. जबरदस्त कॅच. मोठा हादरा आताच्या क्षणाला टीम मच्छिंद्र प्रतिष्ठान, स्वर्गीय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूरसाठी. मोठा धक्का. भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई सापडला जाळ्यामध्ये जे विघ्नेशने रचलं होतं. धर या मागील बॉल. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित काही मान्यवर या ठिकाणी आहेत. भावेश पाटील तुर्बे, त्याचबरोबर विजयजी पाटील तुर्बे, जगू मेहर सारसुळे, गणेशजी मडवी सारसुळे. मी कमिटी मेंबर्स विनंती करेन मी रवी म्हात्रे यांना की आपण आपले शुभ हस्ते लेजंड क्रिकेटर जगू मेहर यांचा शुभ सन्मान आपण करावा. त्यांची नुकतीच उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली आहे. तर NMTCAचे सचिव रवी म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण जगू मेहर यांचा सन्मान करावा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी विनंती करेन की जगू मेहर आपण यावं. सन्मान या ठिकाणी मात्र पार पाडतोय. थोडा मध्ये या सेंटरला या फ्रेममध्ये म्हणजे एक चांगला फोटो आपल्याला मिळेल. लेजंड क्रिकेटर आहेत जगू मेहर. त्यानंतर पुढील सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तुर्बेचे आमचे विजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी रवी म्हात्रे यांनाच विनंती करेन. विजयजी पाटील तुर्बे यांचा आपण शुभ सन्मान करावा. आणि आमचे सेकंड शिफ्टचे समालोचक रोहित भोपी यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. खरं तर सर्व पंचाची जबाबदारी ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या खांद्यावरती घेतली आणि आज NMTCA साठी एक चांगलं योगदान ते देताना आपल्याला पाहायला मिळतात. मी विजय पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. मी रवी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण विजयजी पाटील यांचा शुभ सन्मान करावा.
त्यानंतर खरं तर या स्पर्धेसाठी एक सुसज्ज असं मैदान आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलं सारसोळे ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने येस सिम बॉलचा या ठिकाणी वापर केला जातोय आणि निश्चितपणे ज्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला कुशल 11 सारसोळे जय गणेश सारसोळे या टीमचा आणि त्याच जय गणेश क्रिकेट संघ सारसोळेचे कर्णधार आणि सातत्याने ज्यांनी सारसोळे गावासाठी आपल्या क्रिकेट खेळामध्ये भरपूर वर्ष योगदान दिली असे गणेश मडवी एक लेजंड क्रिकेटर त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाणार आहे. मी विनंती करेन रवी म्हात्रे यांना की आपण गणेश मडवी यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान आपण करावा. स्पर्धेच्या निमित्ताने खूप चांगलं सहकार्य गणेशजी मडवी आणि कुशल 11 सारसोळे टीम आपल्या माध्यमातून या ठिकाणी करून देण्यात आले आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती आणि कारगर विभागातील भारतीय जनता पार्टी नगरसेवक आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. NMTC अंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रवीणजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर आदरणीय दीपकजी बाळाराम पाटील साहेब त्याचबरोबरीने काशी कृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष देवनाथ म्हात्रे कुक्षत गावचे आमचे समाजसेवक योगेशदादा पाटील कल्पेश पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. त्याचबरोबरीने अनुपजी पाटील आमचे जे NMTCचे अध्यक्ष आहेत त्यांचे जवळचे मित्र उमेशजी पाटील एक समाजसेवक युवा समाजसेवक उमेशजी पाटील साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. मॅचकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. इथे देखील आपण पाहू शकताय हात फैला होताना पंच आपले शशी मेहर सर 21 धावा फक्त धावफलकावरती. मागील ओव्हरमध्ये फार काही करता आलं नाही. काही सन्मान आम्हाला अजूनही करायचे आहेत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय विदाउट तिकीट हवाई सफर 6 धावा षटकार. अतिशय आनंदाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. सर्वत्र हर्ष उल्हासित वातावरणामध्ये नारळी पौर्णिमा कोळीवाड्यांमध्ये साजरी केली गेली. आज अनेक कोळीवाडे अजूनही सज्ज आहेत आपल्या समुद्र देवतेला नारळ अर्पण करण्यासाठी. मोठ्या थाटामाटामध्ये वाजत गाजत समुद्र देवाला नारळ अर्पण करतात. परंतु साहिल दिवेकर मैदानाच्या आतमध्ये आग लावत असताना 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्या बॅटची ताकद दाखवतोय. वजन वाढवत असताना या मॅचमध्ये आपल्या उंचीची आणि आपल्या कीर्तीची. षटकार.
चा विकास ज्यांच्या नेतृत्वामध्ये होतोय आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने ज्यांची या राजकीय कारकिर्दीमध्ये जडणघडण राहिली, माजी स्थायी समिती सभापती आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब, खारघर विभागाचे नगरसेवक आज या स्पर्धेच्या निमित्ताने भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. तसेच ही NMTCA कमिटी स्थापन होण्यापूर्वीपासून NMPLचे खऱ्या अर्थाने कमिशनर म्हणून ज्यांची महत्त्वाची जबाबदारी राहिली आहे असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समाजसेवक दीपकजी बाळाराम पाटील साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले. त्यांच्या समवेत काशी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष देवनाथजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. समाजसेवक उमेशजी पाटील, समाजसेवक योगेशजी पाटील, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळलेत, मिड विकेटकडे बॉल चाललाय, फिल्डर आहे परंतु मिसफिल्ड झाल्यानंतर एक चांगलं बॅकअप त्या ठिकाणी मात्र दिलं गेलं. कुशल हे असतं खऱ्या अर्थाने कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी. ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या 36 वर विकेट गमावलेत 2. काही सन्मान आहेत. मी विनंती करेन यतीन भोईर यांना की आपण सन्मान करायचा आहे. या ठिकाणी उपस्थित आमचे तुर्भेगावचे भावेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया. तुर्भेगावचे भावेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होईल. एक उत्तम गुणलेखक म्हणून नेहमीच ज्यांची जबाबदारी राहते ते भावेश पाटील तुर्भे यांचा शुभ सन्मान यतीन भोईर या NMTCचे खजिनदार त्यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर तुर्भे संघाचे को ओनर अर्थातच सहसंघ मालक निलेशजी भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी होईल. मी अनुप पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते निलेशजी भोईर यांचा शुभ सन्मान. यतीन भोईर आपण करा. यतीन भोईर सहसंघ मालक म्हणून ज्यांची जबाबदारी राहिली होती निलेशजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचा एक मोमेंटो देऊन त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. खूप खूप धन्यवाद. आपण आपला संघ या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केलात आणि आपल्या माध्यमातून अनेक खेळाडूंना खेळण्याची संधी मात्र उपलब्ध करून दिलीत. NMTCच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. जाऊया बॉलिंग ट्रॅककडे ज्या ठिकाणी बॉलर तयार आहे. पारचंदन समोर खेळला होता, बॉल वर लिफ्ट झाला आणि त्यामुळेच की काय विकेट गमवावी लागली आहे. बॅट्समन जो सलामीला आलेला होता उमेश कांबळे त्याला मात्र परतीचा रस्ता दाखवला गेलाय पारचंदनच्या माध्यमातून. आणखी एक विकेट, 3रा धक्का बेलापूर टीमला. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय माजिद बलोच. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मागे फिल्डर आहे, झेल पकडला गेलाय. एक चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लिपमध्ये खेळाडू उभा होता आणि तो कंट्रोल आपल्या बॉडी बॅलन्स सावरत त्याने मात्र एक चांगला झेल टिपला आणि माजिद सारख्या बलाढ्य फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. 4था धक्का बेलापूर टीमला.
टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी मागे पलटलेले परंतु नकार दिला त्या ठिकाणी. चांगला सुज्ञ निर्णय विनायक याचा आपल्याला पाहायला मिळाला. बेलापूर टीमच्या माध्यमातून सातत्याने ज्याचं क्रिकेटचे जडणघडण आपण पाहिले. विनायक आहे ऑन स्ट्राईक आणि त्याच्यासमोर पार्थ चंदन फिरकीचा जादूगर बोनकोडे टीममध्ये नेहमीच ज्यांनी अमूल्य अशी कामगिरी केली आणि अनेक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिलेत. समोर खेळले डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमारेषे बाहेर. 4 धावांकरिता हा खणखणीत चौकार. बॉलर तयार. यावेळेस मात्र पहा चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि अजूनही भरपूर मोठा पल्ला गाठायचा. 7 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. लांबचा पल्ला आहे. हा लांबचा पल्ला मात्र पूर्ण करण्यासाठी तयार होतील. ऑन साईडला खेळायचा होता परंतु पार्थ चंदनच्या गोलंदाजीसाठी मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली गोलंदाजी त्याने आपल्या टीमसाठी साकारली. नवी मुंबई मॅग्निफिशंट या टीमसाठी आणि केवळ 5 धावा खर्च करत 2 विकेट्स ज्याने मिळवल्यात तो पार्थ चंदन पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी तारणहार ठरलाय. चार ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 41 वर 4. 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 38. प्रेझेंटेशन करायचे. काही सन्मान आम्हाला व्यासपीठावरती करायचेत आणि ते सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की रोहित भोपी यांना आपण प्रेझेंटेशन सांभाळावं. थँक्यू सो मच हर्षजी मडवी सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सन्मानाकडे आपण वळणार आहोत. सन्माननीय आदरणीय नेरुळगावचे समाजसेवक देवनाथजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो पण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. NMTCA या कमिटीच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. देवनाथजी म्हात्रे साहेब अगदी नेरुळ गावातील गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. देवनाथजी म्हात्रे काशी कृष्णा ट्रस्टचे अध्यक्ष देवनाथजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर सन्माननीय आदरणीय दीपकजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय आदरणीय NMPL कमिशनर अगदी गोड माणूस आणि खऱ्या अर्थाने दिलदार माणूस आहे. मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस दीपकजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान रवीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर तुर्भे गावातील आमचे NMPL कमिशनर आहेत तर 2 शब्द बोलावेच लागतील. या दीपक दादा 2 शब्द फक्त या स्पर्धेसाठी. तुम्ही नवी मुंबई प्रीमियर लीग एवढी मोठी स्पर्धा आयोजित करता. आज NMTCA या संपूर्ण कमिटीने मग अनुपजी पाटील असतील मग रवीजी म्हात्रे असतील अनेक असे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी भरपूर मेहनत घेऊन आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा आणि 2 दिवस तुम्ही स्पर्धा पाहताय. शेवटच्या दिवसामध्ये काय सांगाल एकंदरीत हे आयोजन आणि ज्या प्रकारे मॅनेज केलं NMTCA ने एक महत्त्वाचा पाऊल पुढे उचललाय. NMTCA चांगली स्पर्धा आहे. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. भूषणभाई पाटील यांच्या माध्यमातून आणि सर्व कमिटी खूप चांगली आयोजन आणि नवी मुंबईच्या खेळाडूंसाठी त्यांनी व्यासपीठ चांगला उपलब्ध केलेला आहे आणि सर्व अनुप पाटील असेल त्यांची सर्व चांगली मेहनत घेतलेली आहे. खूप 3 दिवस बघतो मी. खूप मेहनत आहे त्यांची आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे होते दीपकजी पाटील साहेब NMPL कमिशनर. त्यानंतर सन्माननीय ओके यानंतर जे आपण सन्मान या ओव्हर नंतर घेणार आहोत. थँक्यू सो मच. मंदार कोळी आहे बॉलिंग ट्रॅक वरती. काही सन्मान आहेत आपण 1, 2 ते 3 बॉल नंतर नक्कीच घेऊया. शाहबाज गावचा युवा यंगस्टर खेळाडू आहे आणि गोलंदाजीमध्ये भरपूर प्रभावित करून चालला सध्या. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न. समोर बॉल ठेवला होता आणि कव्हर्सकडे बॉल येसपर्यंत एक सिंगल रन इथून पूर्ण केली गेली आहे. फक्त आतापर्यंत धावा खर्च केला 5 3 बॉलमध्ये. चांगले इनिशिएटिव्ह खरं तर मंदार कोळीचं आपल्याला पाहायला मिळालं. शाहबाज गावातून बिलॉंग करत असताना एक चांगला यंगस्टर मात्र शाहबाज गावाला मिळाला.
फरहान चौधरीच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना संपूर्ण संघ हेलिकॉप्टर स्ट्रोक अटेम्प्ट केला गेला, परंतु त्यामध्ये फार काही एलिव्हेशन नव्हतं आणि इथे आणखीन एक सिंगल मिळाली. आता फार काही मॅचमध्ये उरलेलं नाही आहे. पराभव आणि बॉलमधील अंतर फक्त आता हे धावांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न मात्र होतो. मंदार कोळी राऊंड द विकेट. इथे देखील बॅटची स्लाइस एज घेतली आहे. बॉल चालल्या पॉईंटकडे. एक सिंगल आली. एक बॉलचा खेळ शिल्लक आणि एका बॉलमध्ये धावा पाहिजे 32. शेवटचा बॉल, वन लास्ट बॉल टू गो. आणि त्यानंतर रोहित यांना विनंती करेन की पुढचे सन्मान आपण पूर्ण करावे. इथे बॉल हवेमध्ये आहे आणि जाता जाता शेवट मात्र गोड होतोय. तो स्वर्गीय मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीमसाठी हा षटकार, परंतु हार्ड लक आपला खूप चांगला खेळ आपण दाखवला. सन्मान या ठिकाणी मात्र करायचा आहे. खरं तर या व्यासपीठावरती आसनस्थ असलेले पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती आणि खारघर विभागाचं एक युवा डॅशिंग नेतृत्व ज्यांनी मात्र केलंय, आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांची जडणघडण पाहिली असे डॅशिंग डायनामाइट नगरसेवक प्रवीणजी पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो सर्व कमिटी मेंबर्सला